गोंदिया जिले के देवरी तहसील में आदिवासी समाज का एक भव्य सामूहिक विवाह समारोह आयोजित किया गया, जहां 91 जोड़े विवाह बंधन में बंधे। इस दौरान नव दंपतियों ने सरकार से अनुदान राशि बढ़ाने की मांग भी उठाई। देवरी तहसील में आयोजित इस सामूहिक विवाह समारोह का आयोजन विधायक संजय पुराम और धुकेश्वरी देवस्थान समिति के संयुक्त प्रयास से किया गया। इस विवाह समारोह में गृह राज्य मंत्री पंकज भौयर, सांसद मायाताई इनवाते और सांसद नामदेव किरसान, विधायक संजय पुराम, जिला परिषद सदस्य सविता पुराम समेत कई जनप्रतिनिधि मौजूद रहे। पूरे समारोह में पारंपरिक रीति रिवाजों के साथ मंडप पूजन, बारात, मेहंदी, संगीत और नृत्य का आयोजन किया गया। इस भव्य कार्यक्रम में 3000 से ज्यादा लोगों ने हिस्सा लिया। आयोजकों की ओर से सभी नव दंपतियों को घरेलू उपयोग का सामान भी भेंट किया गया। इस मौके पर आदिवासी प्रकल्प कार्यालय की ओर से सभी जोड़े को 25,000 रुपए का अनुदान दिया गया। हालांकि बढ़ती महंगाई को देखते हुए नवविवाहित जोड़ों और आयोजकों ने इस राशि को बढ़ाकर 1 लाख रुपये करने की मांग उठाई है। देवरी तालुक्यातील पुराळा या आदिवासी गावामध्ये ह्या भागाचे लोकप्रिय आमदार संजयजी पुराम आणि विशेष करून त्याच्यामध्ये त्यांना पुढाकार घेऊन सहकार्य करणाऱ्या सौभाग्यवती सौ सविताताई संजयजी पुराम यांनी या ठिकाणी आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं। आपण बघितलं की जवळजवळ 90 वधूवर याच्यामध्ये सहभागी झाले आणि प्रचंड मोठा असा आदिवासी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा या ठिकाणी घेतला। आज सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे। एकंदरीतच आपल्याला जास्तीचे खर्च वाचवायचे असतील तर सर्वसामान्य कुटुंबातील लोकांकरता अशा पद्धतीचं उपक्रम राबविणे हे निश्चितच या भागाचे आमदार सन्माननीय संजयजी पुराम याच्यामध्ये यांनी पुढाकार घेतला। याच्याकरता मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आयोजकांनी याचा जो मानधन आहे तो वाढवून देण्याची मागणी देखील केली आहे। काय मागणी आहे नेमकी? निश्चितपणे काळानुरूप याच्यामध्ये कुठेतरी अनुदान जे मिळतं सध्या 25,000 रुपये ते वाढवून 50,000 मिळावं अशी आयोजकांची मागणी आहे। सरकार याची दखल त्या ठिकाणी घेईल आणि योग्य कारवाई करेल। हे सामूहिक विवाह सोहळ्याचा हा दुसरा वर्ष आहे। 2025 मध्ये पण सामूहिक विवाह सोहळा आपण याच ठिकाणी केला होता, ज्याच्यामध्ये 121 आदिवासी समाजातील मुलामुलींचे विवाह संपन्न झाले होते। यावर्षी देखील आदिवासी मुलामुलींचे विवाह संपन्न झालेले आहे। जवळपास 91 जोडपे या ठिकाणी विवाहबद्ध झालेले आहेत। शासनाच्या वतीने त्यांना जी देण्यात येणारी मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे, ही वाढवून देण्यासाठी देखील आपण मागणी केली आहे मंत्र्यांकडे। आपण दरवर्षी मागणी करतो आहे। यावर्षी देखील आपण मागणी केलेली आहे का महागाई खूप वाढलेली आहे, वर वधूंना परवडण्यासारखे नाही आहे 25,000, म्हणून आपण शासनाला विनंती केली आहे की 25,000 ऐवजी येत्या काळामध्ये वर वधूंना आदिवासींच्या मुलामुलींना 50,000 तरी शासनाने द्यावं अशा प्रकारची आपण विनंती केलेली आहे। मागच्या वर्षीपासून हे आयोजन मी करत आहे। यात 91 जोडपे विवाहबद्ध आज झालेले आहेत। यामध्ये आदिवासी म्हणजे आदिवासी, यात कधी काही लोक हलबीचे, काही कवरचे, काही गोंड समाज असे वेगवेगळे लग्न लावतात, परंतु आम्ही आदिवासी म्हणून हा मागच्या वर्षीपासून उपक्रम करत आहेत आणि यामध्ये आम्हाला समाजाचा भरपूर साथ आहे। आमचे सरपंच लोक, आमचे कार्यकर्ते यांच्या सगळ्याच्या सहकार्यामुळे, तसेच धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट या ट्रस्टच्या अध्यक्षतेमध्ये हा कार्यक्रम आम्ही करतो। यामुळे एक वेगळं आनंद आहे। आमचा गरीब समाज आहे, आदिवासी समाज आहे, यांचे असे विवाह केल्यामुळे यांची आर्थिक बाजू चांगली व्हावी हाच या मागचा उद्देश आहे। एक मागणी केलेली आहे की यांचा जो मिळणारा अनुदान आहे हा वाढवून देण्याची मंत्र्यांकडे, काय नेमकी मागणी? आज दिवसेंदिवस महागाई वाढत आहे खूप सारं। म्हणजे जसं आधी सुरुवातीला फक्त आंतरजातीय विवाहाला 15,000 होते, ते 50,000 झाले, परंतु आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्याला पण 25,000 ऐवजी 50,000 व्हावी अशी विनंती आपण पंकजजी भोयर साहेब मंत्री महोदयांना केलेली आहे। आणि तसेच छत्तीसगड आणि मध्य प्रदेशला गोंदिया जिल्हा लागून असल्यामुळे त्या जिल्ह्यातले वधूवर आम्ही घेऊ शकलो नाही। मागच्या वर्षी त्यांचे लग्न केले, त्यांना चेक देऊ शकलो नाही, म्हणून मी शासनाला विनंती करते की हे लवकरात लवकर कलम बदलवावी आणि छत्तीसगड मध्य प्रदेशचे वर वधूला रोटी बेटी व्यवहारा अंतर्गत त्यांना म्हणजे त्यांना ते अनुदान मिळावं अशी विनंती करते, जेणेकरून पुढल्या वर्षी आम्ही ह्या 90चे किंवा 91चे लग्न 250पर्यंत नेऊ शकतो। सामूहिक सोहळ्यामध्ये मी लग्न केलं। आज घरी जरी कधी लग्न केलं असतं तर मला खर्च जास्त पडला असता, आणि सामूहिक सोहळ्यामध्ये लग्न केलं तर 25,000चं मला अनुदान दिलं आहे। पण याच्यामध्ये आमचं काही भागणार नाही,
शासनाने थोडं 1 लाखाचं तरी अनुदान द्यावा. आज इथे आम्ही पुराडा येथे सार्वजनिक विवाह सोहळ्यामध्ये आज आम्ही सामील झालेलो आहोत. इथं आज 91 जोडप्याचे विवाह संपन्न झालेले आहेत आणि आम्हाला शासनाकडून 25,000 एवढे मानधन मिळत आहे. तरी पण शासनाला अशी नम्र विनंती आहे की आदिवासी गोरगरीब यांना थोडाशी आणखी 1 लाखापर्यंत तरी पण निधी द्यावी अशी शासनाला आम्ही विनंती करतो. आयोजकों का कहना है कि यदि सरकार अनुदान राशि बढ़ाती है तो ऐसे आयोजनों में भाग लेने वाले जोड़ों की संख्या और बढ़ेगी, जिससे समाज में सकारात्मक बदलाव देखने को मिलेगा.